चालू केलं कसं. इथं बघा आम्ही शेतामध्ये आलेला आहे. आम्ही देशी भेंड्या आहेत बघा किती छान. आम्ही आता हे तोडून घेणार आहे भेंड्या. नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी शेतामध्ये आले आहे. तुम्हाला गावरान भेंडी कशी करायची ते दाखवणार आहे. बघा खूप छान झालेलं आहे. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. करूया आता आपण भेंड्या घेऊया आणि धुवून घ्यायच्या आहेत भेंड्या. हे बघा इथं आपण भेंड्या धुतलेल्या आहेत. आपण आता याला काटे असतात जास्त म्हणून याला उलट पुसून घ्यायचं आहे. हे बघा असंच आपण आता दुसऱ्या पण भेंड्या पुसून घ्यायचं आहे. ते बघा सगळ्या आता भेंड्या मी पुसून घेतलेल्या आहेत. सगळे काटे ह्याचे उलटे दिशेने पुसून घेतलेले आहेत बघा. आता आपण चिरून घेऊया. हे बघा असेच आपण आता सगळ्या भेंड्या चिरून घेणार. आपले बघा भेंडे चिरून झालेले आहे. इथं आपण 5-6 मिरच्या घेतल्यात. आपण मिरची आणि लसूण चिचून घेऊया. बघा मी चुलीवरती कढई ठेवलेली आहे. आम्ही शेतात आलेला आहे. कढई पण गरम झालेली आहे. आपण आता तेल घालूया. इथे बघा आपलं मिरची आणि लसूण चेचून घेतलेलं आहे. इथे बघा आपली कढई गरम झालेली आहे. आपण आता तेल टाकून घेऊया. तेल पण गरम झालेलं आहे बघा. हे बघा इथं आपल्या आता भेंडी चांगली भाजलेली आहे. आपण आता इथं हिरवी मिरचीचा लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. मला 1-2 मिनिटं परतून घेऊया आपण. हे बघा इथं आता आपली भेंडी चांगली भाजलेली आहे. आपण आता चवीनुसार मीठ टाकूया आणि ह्याला 1 मिनिटभर आपण परतून घेऊया चांगलं छान. खूप छान वास पण यायला लागलेला आहे बघा. चुलीवरची भेंडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी झालेली आहे. आपली भेंडी देशी भेंडी करून तयार आहे बघा. आता आपण सर्व करूया. माझी देशी भेंडी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा. खूप छान झालेलं आहे. चुलीवरची भेंडी मस्त एकदम झालेलं आहे. स्वाद पण खूप छान लागतं. अजिबात चिकट झालेली नाही.